शेवटचे एक दोन प्रश्न मला विचारायचे आहेत फक्त. मी निकालाच्या दुसऱ्या दिवशी पराभूत उमेदवार तुमचे जे आहेत मतदारसंघातले भीमराव धोंडे यांची मुलाखत केली. त्यांनी तुमच्या स्टेटमेंटवरती तर ते व्यक्त झाले. त्यांचं असं म्हणणं आहे की उलट मीच पंकजाताईमुळे पडलो, त्यांच्या 2 सभा झाल्यामुळे, आणि जी कड्यातली सभा झाली त्याच्यानंतर जास्त तोटा झाला. खोटं आहे ते, त्यांना ते आता बोलावंच लागेल बरं का. म्हणलं ना मी त्या विषयात विजय सभेत बोललेलो आहे. काय आहे की 17 वेळा तोच विषय जर बोलला, मी भीमराव धोंडेंच्या स्टेटमेंटला काहीच किंमत देत नाही. ते त्यांचं स्टेटमेंट नाही आहे, त्यांना कोणीतरी बोलायला सांगितलेलं ते स्टेटमेंट आहे. मला माहिती आहे ते, आणि मी एक विषय परत परत चगळत नाही. एकदा बोललेलो आहे, बोललो आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. आज आहे, उद्या आहे, परवा आहे. राजकारणात हे बघा, स्वाभिमानानं राजकारण करणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये आणि मी जिथे शब्द दिला तिथे मी प्रामाणिकपणे राजकारण केलं. मी हे बघा, भाजपामधून राष्ट्रवादीत बी गेलो, त्यावेळेस त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिलो. इकडे जोपर्यंत होतो तोपर्यंत साहेब आणि आम्ही एकत्रच होतो. नंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी सोडली, मी जिल्ह्याच्या लीडर म्हणून, राज्याच्या 4 खात्याच्या मंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर प्रामाणिकच काम केलं. 2017ला केलं. प्रीतमताई लोकसभेत होत्या, याही लोकसभेत मी प्रामाणिकपणे काम. मी कुठे लोकसभेत बेईमानी केली असली तर मला दाखवून द्या, कोणी बी समोर यावं. किंवा मी 1% किंवा 0.1% मी बेईमानी केली असं कोणीतरी स्टेटमेंट करू द्या. आणि मी ते जाहीर सभेत सांगितलं कुठं जायचं ते. लोकसभेच्या वेळी तुमच्यावर तोही आरोप काही ताईंचे कार्यकर्ते करत होते, त्यावेळी ताई काय व्यक्त झाल्या ना? हे बघा, त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांनी त्यावेळेस आरोप केला नाही. मी काय म्हणतो, आता बी कोणी करून दाखवा ना. आत्ता त्यावेळेस कोणी काय आरोप केलेला नाही माझ्यावर. माझं लोकसभा झाल्याच्या नंतर हे आरोपण, मग ते हे फॅक्टर चालवायचा, ते चालवायचं, हे नंतर चालू झालं. ज्यांना उमेदवारी जे आहे, फॉर्म भरलायला कोणी लावलेला आहे ते मला माहिती आहे. त्याचं समर्थन कोणी केलंय ते काय लपून थोडीच राहिलंय, ते टीव्हीवर आलेलं आहे. त्या घटनेनंतर काही तुम्हाला खूप कॉल आले, त्याचे कॉल रेकॉर्डिंग पण व्हायरल झाले, सगळे ऐकतायत. ठीक आहे ना, ते त्यांना मानणाऱ्यापैकी कोणी माणूस आहे, त्यांनी मला कॉल रेकॉर्डिंग केलं, मी त्याला उत्तर बी दिलेलं आहे. आणि नंतर त्यांनी माफी बी मागितलेली, दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला ना तो. आणि ते रेकॉर्डिंग वगैरे व्हायरल करायला त्याला कोणी सांगितलं मी विचारेल ना. तो सरकारी कर्मचारी, या राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याची सस्पेंडेड तलाठ्याची हिंमत कुठं चालली बघा ना. ते तलाठी आहे आणि त्याला मदत केलेली आहे मी. त्याला अडचणीच्या कालावधीमध्ये त्या विठ्ठलला सुद्धा मदत मीच केलेली आहे. त्यांनी त्या लेकरांनी कशामुळे माझ्या बाबतीत असं करावं. पण ठीक आहे बाबा, तू रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर मी परत बोललेलो आहे त्याला, त्याच दिवशी त्याला समजावण्याच्या स्वरात बोललो, तो बी नीट बोलला. मग त्याच्याकडे ते रेकॉर्ड असेल, त्याला म्हणा ते बी व्हायरल कर. आणि कोटला आहे तो, माझ्या मतदारसंघातला नाहीये, ते पाडळी गावात. पाडळी हे बीड विधानसभा मतदारसंघात. मग तुम्ही असं हे करायचं. आणखी एक कोणीतरी केंद्रे आहेत, ते कुठले लातूरचे, त्यांनी मला प्रश्न केलेला आहे, त्यांनाही उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, झाली, व्हायरल झाली, हे झाली, ते विषय आता संपला. तो विषय संपला, आमच्या दृष्टीने संपला. दुसऱ्यांना ते चालवायचंच असेल, आता काय, आमची सुरेश धस म्हणजे किरकोळ एका मतदारसंघापुरता मर्यादित आहे. दुसऱ्यांचे काय आहे की ते खूप पॉवरफुल ते माणसं आहेत, त्यांच्याकडं यंत्रणा आहे. 10,000, 12,000 स्क्वेअर फुटाचे त्यांचे ते काय म्हणतात ते सेटअप आहे. तिथून ते व्हायरल करतात, म्हणून ते जास्त संख्येने करतात. तो विषय संपलाय, पण तोडके मोडके त्याला फाईट करत बसतात. ते चालू आहे सोशल मीडियावर. आता मला वाटतं कमी झालंय. आता कमी झालंय. त्या विषयानंतर एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीत होतात तेव्हा तुमचा जिल्ह्यात धनंजय मुंडेंशी संघर्ष असायचा.
पण या घटनेनंतर तुम्ही धनंजय मुंडेंचं कुठेतरी कौतुक केलं आणि तुम्ही ताईंच्या विरोधात जे बोलायचं ते तर समजा जाहिरात बोलला. हे बघा तुम्ही, मी धनंजय मुंडे साहेबांचंही कौतुक केलेलं नाही. त्यांनी एक काम केलं, ते माझ्या विरोधी पक्षाचे आहेत ना. ते कोणत्या पक्षाचे आहेत? अजितदादांच्या राष्ट्रवादी. त्यांनी त्यांचे माणसं बोलावून घेतले, त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सुरेश धसचं काम करा, युती धर्म पाळा, असं त्यांनी आदेश दिले. हे ऑफ द रेकॉर्ड आहे, हे काय रेकॉर्डवरती देऊ शकले नाही. ठीक आहे, त्यांचे काही लोक आले, काही एक दोन लोकांनी माझं काम केलं, काहींनी विरोधात केलं किंवा त्यांच्या घड्याळ पक्षाचं केलं. बऱ्याच जणांनी घड्याळाचं काम केलं, काही जणांनी त्यांच्यातले शिट्टी चालवली माझ्या विरोधात, अपक्षाचंच काम केलं. काही म्हणणं नाही माझं, त्यांच्याबद्दल मी का रोष हे करू? ते वेगळ्या पक्षाचे आहेत आणि राष्ट्रवादीत असताना त्यांचा माझा संघर्ष झाला ना. कशामुळे संघर्ष झाला? त्यांना राष्ट्रवादीत घेऊन जाणारा बी त्यावेळेस हे इतर आमच्या जिल्ह्यातली मंडळी होती. मी त्यावेळेस राष्ट्रवादीत म्हणायचो की बाबा हे घरातले घरात भांडण तुम्ही लावू नका, हे म्हणणारापैकी मी आहे त्यावेळी. हो, त्यामुळे चला जाऊ द्या. आता त्यांच्यावरती मी कशाला नाराज होऊ? ते नाही माझ्या पक्षाचे, ते त्यांच्या पक्षाचे आहेत. त्यांनी माझ्या विरोधात बी काम केलं, ठीक आहे, त्यांनी आदेश दिले असतील, बोलवून घेतलं आणि परत समजा त्यांच्या लोकांनी नाही ऐकलं, त्यांच्या दोन लोकांनी मला मदत केली, त्यांची नावं जाहीरपणे बोललेलं. इतरांनी माझ्या विरोधात काम केलं, पण ते माझ्या विरोधी पक्षाचे आहेत ना. किंवा विरोधी म्हणजे त्या मतदारसंघापुरते तर ते विरोधी पक्षाचेच आहेत ना. त्यांचा पक्षाचा उमेदवार होता ना, मग त्यांना मतदान दिलं किंवा शिट्टीला दिलं आणि एक दोन लोकांनी मला दिलं. मग माझं मी कशाला त्यांच्यावरती रागू? मला माझ्या पक्षाचं जे आहे, माझ्याच पक्षातून मला विरोध झाला, माझ्याच पक्षातून बंडखोरी करा. 2019ला माझ्या मुलाचा अर्ज होता ना, हेच भीमराव धोंडे कमळाचे उमेदवार होते, माझ्या मुलाचा अपक्ष अर्ज होता. मला वरून सांगण्यात आलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज काढून घ्या. मी 10 मिनिटात अर्ज काढला. आता जो नरेटिव्ह पसरवला की मी फडणवीसांचा उमेदवार, फडणवीस, त्याच्यामध्ये आयडिया होती की त्यांना मानणारे मत जे आहेत तिथं द्यायचेच नाही. पण फडणवीस साहेब म्हणलं की मग मराठा समाजाला राग येतोय, मराठा समाजाने मला मतं नाही दिली पाहिजे, म्हणजे मी दोन्हीकडून मोकळा झालो पाहिजे. तसं झालं नाही. लोकांच्या बाब लक्षात आली. बीड जिल्ह्यात मग माझं म्हणणं आहे की भीमराव धोंडे हे ज्यांच्या जवळ आहेत, मी नाव घेणार नाही, त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना विड्रॉल करा अर्ज. आणि त्यांनी कमळ या चिन्हाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा अर्ज न भरता अपक्षाचा अर्ज भरला, त्याचं समर्थन करण्याचं काय कारण नव्हतं. तिथपासूनच निवडणूक उलटी झालेली. बीड जिल्ह्यामध्ये अपक्षाला समर्थन कसं काय दिलं जाऊ शकतं? अपक्ष तुम्हीच सांगा. आणि हे मी बोलत नाही ना, मीडिया समोर आहे ना. तुम्ही पाहिलं नसलं तर अजून रिवाइंड करून तुम्हाला पाठवतो. त्यांनी त्यांचं काम केल्यावर तुम्ही आजही ठाम आहेत काय? म्हणजे त्यांनी भीमराव धोंडेंचं काम केलं यावर तुम्ही आजही ठाम आहे? बूथची यादी बघा. ठीक आहे, मला बीड जिल्ह्यावर एक प्रश्न विचारायचा आहे फक्त शेवटी. बूथ रचना भारतीय जनता पार्टी चांगली करते. बूथ रचनेवरच आमचा पक्ष येतो. नुसती बूथ रचना नाही, बूथावर पडलेली मतं बी तपासली पाहिजेत ना. मला बीड जिल्ह्यावरती एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता देवेंद्रजींचा जो विषय काढला त्याला अनुसरून त्यांच्या विरोधात खूप मराठा मतं जातील, खूप फटका बसेल असं वाटत होतं. पण बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात मराठा मतं भाजपकडे वळली या निवडणुकीत. त्याचं तुमच्या मते काय आहे की याच्यात सगळ्यात हे म्हणजे पाटलांचं जे आंदोलन झालं, त्यांनी माघार घेऊन टाकली निवडणुकीतून. त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की बाबा ज्याला जिथं जो काम करतो किंवा तुम्हाला जो कामाला येतो त्याला मतं देऊन टाका, असा विषय झाला. त्यामुळं ते त्यांनी जे आहे ते पॉलिटिक्स काही केलं नाही.
आणि तिथून लोक मोकळे सुटली. मग आता त्या मतदारसंघामध्ये जे पॉवरफुल लीडर आहेत त्या मतदारसंघातला मग तो समाजाने त्यांना मतदान दिलं. असं झालं, सगळीकडे झालं. मराठवाड्यामध्ये 20 भारतीय जनता पार्टीच्या सीट्सपैकी 19 सीट निवडून आल्या. फक्त अर्चनाताई आमच्या तेवढ्याच पराभूत झाल्या, बाकी सगळेच. आणि नुसते मराठाच कुठं, आमच्या इथं रमेश आप्पा कराड साहेबांसारखा उमेदवार आहे, काही SCच्या जागा आहेत, आमच्या तुषार राठोड साहेबासारखे आहेत, भीमराव केराम साहेबासारखं सीट आमचं परत रिपीट निवडून आले. तिथं पवार आहेत, चिखलीकर साहेब आहेत, मराठा जेवढे दिले तेवढे बी निवडून आले. आमचे लमाण समाजाचा बांधव आहे ते बी डॉक्टर तुषार राठोड निवडून आले. कुठं नाही. बोर्डीकरताई परत निवडून आल्या. रत्नाकरजी गुट्टे साहेब आमचे सहयोगी आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते निवडून आले. म्हणजे तुम्ही असं काय थोडी मराठा समाजाचं असं नाहीये की आमच्या भारतीय जनता पार्टीचं. आणि एक आहे की या निवडणुकीमध्ये मायक्रो ओबीसी जो आहे तो इंटॅक्ट भाजपाबरोबर त्या ठिकाणी राहिलेला आहे. जरी कोणी असं खेळी वगैरे करायचा प्रयत्न केला तसं झालेलं नाहीये. मायक्रो ओबीसी जो अगदी छोटा घटक आहे त्याला चित्र दिसलं, आशा दिसली. म्हणजे मराठा समाजाने मतदान दिलंय, मायक्रो ओबीसीने मतदान दिलं आणि सर्वांनीच मतं दिली. म्हणून तुम्ही बघा ना, महायुतीला प्रचंड चांगलं यश शिंदे साहेबांच्या सेनेला, इकडे भारतीय जनता पार्टीला आणि अजितदादांच्या सुद्धा पक्षाला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि आमचे तिन्ही पक्षाच्या जागा जे आहेत ते निवडून आलेले आहेत.